हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण गोणीचा किंवा शॉपिंग बॅगचा वापर न करता खूप सुंदर अशी वस्तू कोणीही बनवू शकेल इतके सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे। तर 13 बाय 6.5 इंच याचं मेजरमेंट आहे। कपड्याला मी पेस्टिंग कॅनव्हास लावलेला आहे, म्हणजे जे ब्लाउज पीसचे गळे करताना जो पेस्टिंग कॅनव्हास वापरतो आपण तो वापरलेला आहे। तर कोणत्याही बाजूला तुम्ही इथे 2.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। कोणत्याही बाजूला करू शकता, वरती खाली तर किंवा डाव्या आणि उजव्या बाजूला करू शकता आणि त्यानंतर आपल्याला आडवा असं 4.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे। तर मी तुम्हाला हे मार्किंग जे आहे ते पेनाने करून दाखवते, जर तुम्हाला दिसत नसेल तर मी झूम पण करून दाखवलेला आहे। तर पेनाने करून दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायचं आहे, वरून 2.25 इंचावरती आणि बाजूने आपल्याला 4.25 इंचावरती असं मार्किंग करून आणि मग आपल्याला हा भाग जो आहे तो एवढा दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्किंग करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो फोल्ड करायचा आहे। असा फोल्ड करून आपल्याला हा भाग कट करून घ्यायचा आहे। खूप सोपा आहे, कोणीही बनवू शकेल। इथे आपण शॉपिंग बॅग गोणीचा वापर न करता हे तयार केलेलं आहे। तुमच्याकडे पेस्टिंग कॅनव्हास नसेल तर तुम्ही नाही वापरला तरीही चालेल, कपड्याचं सुद्धा बनवू शकता। फक्त इथे कॉटनचा कपडा घ्या मग। आणि त्यानंतर अशा पद्धतीने दोन्ही भाग मी कट केले आणि त्यानंतर जो वरचा जो भाग आहे तो आपल्याला इथे गोलाकार, थोडासा गोलाकार द्यायचा आहे। तर मी खडूने मार्क केलाय, पण तुम्हाला खडूने दिसणार नाही, तर त्यामुळे मी अशा पद्धतीने पेनाने मार्किंग करत आहे। असं छोटासा गोल आकार द्यायचा आहे। कॉर्नर पासून तुम्ही अर्धा इंचावरती मार्किंग करून असा गोल आकार देऊ शकतात आणि तो गोल आकार आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा आकार जो आहे तो तयार होतो। आता त्यानंतर आपल्याला कोणत्याही एका बाजूला तुम्ही इथे 1 इंचावरती मार्किंग करू शकता किंवा 1.25 इंचावरती मार्किंग केलं तरी चालेल। 1 इंचावरती मार्किंग करून असं कॉर्नर पासून आपल्याला इथे अशी एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे, तिरकस अशी। अशा पद्धतीने लाईन ओढल्यानंतर झूम पण करून दाखवते आणि ही लाईन जी आहे ते आपल्याला कट करून घ्यायची आहे। फक्त आपल्याला एकाच बाजूला, कोणत्याही एका बाजूला अशी लाईन आपल्याला कट करून घ्यायची आहे। आणि असा सुंदर असा आकार याचा तयार झालेला। त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लागणार आहे। अस्तरचं सुद्धा मेजरमेंट सेम आहे, 6.5 बाय 13 इंच। सरळ कपड्यावरती आपल्याला सरळ अस्तर ठेवून द्यायचं आहे, एवढा भाग ओपन ठेवायचा आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे जे आहे ते सगळ्या बाजूंनी शिवून घेतलेला आहे। जेवढा भाग मी मार्किंग केलेला आहे तेवढा इथे ओपन ठेवलेला आहे आणि आजूबाजूचा भाग जो आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर इथे कॉर्नरवरती आपल्याला असे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत, म्हणजे आपला जो आकार आहे तो व्यवस्थित असा बाहेर येईल। जिथे गोल आकार असेल तिथे पण द्यायचा आहे आणि जिथे तिरकस आहे तिथेही द्यायचा आहे। आणि असे कॉर्नर जे आहेत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत। सगळ्या बाजूने छोटे छोटे नॉचेस दिले तर आकार खूप सुंदर असा बाहेर तयार होईल, नाही तर कुठेही कपडा तुमचा अटकू शकतो। तर जिथून आपण ओपन भाग ठेवला होता तिथून अशा पद्धतीने आपल्याला हा जो भाग आहे आतला सरळ भाग तो आपल्याला बाहेर काढायचा आहे व्यवस्थित असा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। त्यानंतर हे बघू शकता आतून कपडा जो आहे तो मी व्यवस्थित असा बाहेर काढून घेतलेला आहे आणि सुंदर असा आकार याचा तयार झाला। जिथे जिथे कॉर्नरवरती आपल्याला जिथे गोल आकार आहे तिथे अशी पिन घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा आकार जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे। त्यानंतर जिथे ओपन भाग ठेवला होता तो आपल्याला शिवून घ्यायचा आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर दुसरा भाग यावरती फोल्ड करायचा। जो आपण कट केलेला होता तो यावरती ठेवायचा आहे। परत एकदा करून दाखवते। अशा पद्धतीने आपल्याला हा भाग जो आहे तो फोल्ड करायचा आहे आणि मग आपल्याला इथे दोघी बाजू ज्या आहेत त्या आपल्याला इथे अशा शिवून घ्यायच्या आहेत। इथपर्यंत आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी इथे दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आणि छान असे 2 कप्पे आपले तयार झालेले आहेत। दिसायला खूप सुंदर, दिसतं बनवायला तेवढं सोपं आहे। तुम्ही असे छोटे छोटे पर्स बनवून विकू सुद्धा शकतात। खूप सिंपल आहे। तुम्ही यामध्ये इथे टिच बटन लावायचं आहे। जर तुमच्याकडे टिच बटन नसेल तर तुम्ही इथे वेल्क्रो सुद्धा लावू शकतात। तर इथे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं बटन लावण्यासाठी। तर मी इथे या टूलचा वापर करत आहे। तुम्हालाही असा टूल पाहिजे असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। तर अशा पद्धतीने हे टूल तुम्ही वापरू शकता। खूप सिंपल आहे, सोपं आहे। असे छोटे छोटे पर्स बनवण्यासाठी असे तुम्ही टिच बटनच्या टूलचा वापर करू शकतात। हे जे आहे टूल ते खूप कामी आहेत आणि पटकन याचे बटन्स जे आहेत ते बसतात। आपल्याला हात शिलाई करायची गरज पडत नाही। जर तुमच्याकडे दुसरे बटन असतील जे हात शिलाईने करतो आपण, ते बटन असतील तर ते बटन तुम्ही इथे लावले तरी चालेल। तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी बटन लावून घेतलेले आहेत आणि सुंदर असं पर्स आपलं छोटंसं तयार झालेलं आहे। असं तुम्ही पर्स बनवून तुमच्या आजीला, मम्मीला वगैरे गिफ्ट करू शकतात। तर छोटेसे 2-2 पाऊच आपले असे तयार झालेले आहे।
तर कोणत्याही भागामध्ये तुम्ही कार्ड वगैरे ठेवू शकतात किंवा पैसे वगैरे ठेवू शकतात। तर याची उंची आणि लांबी 4 बाय 4 इंच तयार झालेली आहे। तर दोन्ही भाग जे आहेत ते आपले 4 बाय 4 इंचाचे तयार झालेले आहेत। तर कोणत्याही बाजूला तुम्ही वरच्या किंवा खालच्या कप्प्यामध्ये तुम्ही कार्ड ठेवू शकता, पैसे ठेवू शकता किंवा मग तुम्ही इथे छोट्या मोठे वस्तू ठेवून तुम्ही याला वापरू शकता। तिथे फोटो सुद्धा मी ठेवलेले आहेत। यामध्ये तुम्ही सुट्टे पैसे ठेवले तरी ते पडणार नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्ही हे पॉकेट वापरू शकता। तुम्हाला हे पॉकेट कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।